मॉर्निंग गाइस। देख लो सुबह सुबह हमारा बिल्ला उसके आइटम को देख रहा था। विंडो ओपन करून दिली तो असंच खिडकीतून मान बाहेर काढून बघतो। देख लो इसकी हरकते, देख लो। मी लपते आणि तो माझी गंमत बघतो। बघा कसा गंमत बघत होता माझी। मी जर दिसली नाही ना मग खाली येऊन बघतो मला की मी कुठे गेली म्हणून। मग मी इथे झाडू मारत होती। आमच्या घरात त्याला खेळायसाठी स्ट्रॉ किंवा झाकण म्हणजे काही पण छोट्या मोठ्या गोष्टी ना त्याच्यासाठी ठेवलेल्याच असतात। तर ती स्ट्रॉ त्याला सापडली होती, मग मी उचलून आणि त्याच्यासोबत मस्ती केली थोडीशी। आता काम वगैरे आवरून घेतलं, मग म्हटलं मस्तपैकी केळी खाऊन घेऊ। और फिर हमारे बिल्लू की शैतानी शुरू हो गई। दिवसेंदिवस तो जास्त आगाऊ होत चाललेला। जोपर्यंत त्याला रागवत नाही ना तोपर्यंत तो काही ना काही उद्योग करूनच टाकतो आणि ते सोफ्याचं कवर ते 1 मिनिट पण टिकवत नाही। तो आज मस्त मैंने अपने हाथों से डोसा बनाया था। डोसा आणि आमच्या आजीबाईने दिलेला मस्त गोड लोणचं खाल्लं। फिर हमारे घर पे मेहमान हाजिर हो गए। मेहमान नहीं था ये तो घर का ही इंसान। आय मीन मम्मीचा मावस भाऊ आणि आमचा मामा। मग पप्पा पण आले आणि पप्पांना मग जेवायचं होतं, त्याच्यामुळे मग मी पप्पांना गरम गरम अंड्याची भुर्जी बनवून देत होती। माझा फोनचा कॅमेरा मला सारखा क्लीन करावा लागतो यार। इट्स ओके, कुछ नाही। आज मला जास्त कंटाळा आला होता काम करायचा, म्हणून मग मी थोडेफार कामं नाही केले। पण मी जे कामं नाही केले ते मला नंतर करावेच लागणार होते आणि इथे मम्मीने मला परत कामाला लावून दिलेलं होतं। फिर क्या, हम तो चल पडे काम करणे। आपण थोडा वेळ मोबाईल घेऊन बसला की ते मम्मी लोकांना नाही सहन होत, म्हणून मग मम्मीने आता मला कामाला लावलेलं होतं। ट्रॉली पुसायला लावलेली होती आणि स्ट्रिक्टली वॉर्निंग पण दिलेली होती। सो मग आता फटके खाण्यापेक्षा काम केलेलं बरं ना। आज कुछ ज्यादा ही प्यार से बातें नहीं हो रही मेरी। ठीक आहे गोड बोलला, मग काय व्लॉग लगेच कट वगैरे नाही करायचा, पूर्ण बघायचा। आता पप्पांचं जेवण वगैरे तर झालंय। पप्पांना आता परत जायचं होतं मशीनकडे। अँड फिर वही हम चल पडे हॉस्पिटल जाने के लिए, कारण आज मम्मीचं चेकअप होतं। कारण मम्मी दुपारी शुगर वगैरे चेक करून आलेली होती आणि इथे आम्हाला लक्की मामाने सोडलेलं आहे। हॉस्पिटलला आलो, फाईल वगैरे चेक केली अँड देन आम्ही इथे वेटिंगला बसलो। त्यानंतर मग इथे आम्हाला आजी जॉईन झाली होती आणि आजीचं इथे चेकअप झालं, मम्मीचं पण झालं। फिर क्या, ऋतुराज आणि मामा आम्हाला ते दोघं जॉईन झाले। आम्ही बराच वेळपासून इथे थांबलेलो होतो वेटिंग करत, कारण खूप सारे नंबर होते त्यामुळे आम्हाला लेट झालं। त्यानंतर इथे डॉक्टर अनिता त्यांचे स्वतःचे रिपोर्ट चेक करत होते मस्तपैकी। मग फायनली आमचं सगळं चेकअप वगैरे झालं आणि आता आम्ही सगळे इथून निघालेलो आहोत। बराच वेळ इथे बोर झाल्यानंतर फायनली आमची सुट्टी झालेली आहे। इथे मामाची आणि ऋतुराजची मजाक मस्ती वगैरे चाललेली होती। प्रत्येक वेळेस या रोडने जाताना स्वामींचं आम्ही दर्शन घेणार नाही असं तर कधी होणार नाही, त्यामुळे जाता जाता मस्तपैकी स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं लांबून। स्वामींचं फक्त नाव घेतलं ना, श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं ना तरी स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात। दवाखान्यातून जाऊन आलो आणि मग भूक लागलेली होती मला, म्हणून मग मी इथे चकली खात होती। दिवाळीचा बाकी फराळ ना तो नाही आवडत, फक्त चकलीच आवडते। ऐसे किस किस को होता है आप भी बताओ मुझे। आणि आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला होता काय माहिती, ऋतुराज चक्क अभ्यास धरून बसला। याच खुशीमध्ये मग म्हटलं चला काहीतरी बनवू आपण। काल मिसळ केलेली होती आणि मिसळ सोबत खायला मग पाव आणलेले होते। ते पाव तर उरलेलेच होते, मग काय करता येईल, मग पावडे करून टाकू। आणि याची रेसिपी तर सांगायची गरजच नाही, माझ्या व्हिडिओ मधूनच तुम्हाला थोडीशी रेसिपी कळली असेल। आता मी तर चालली मस्तपैकी पावडे एन्जॉय करायला। सो बाय।